आपलं खतरनाकच असतंय तसं. ही एक बात मी बघतोय आता पुढाऱ्याचं सगळ्याच भाषण ऐकतोय, बरीच भाषण ऐकली मी, सांगितली गेली. हॅलो उदयजी, थांब ती नको. मी आता कळंबमध्ये आलोय. मी एकनाथ शिंदे बोलतोय. उदयजी तुम्हीच का मंत्री? हो हो साहेब बोला. मी आता कळंबमध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे. इथलं एक हलगड दूध देत नाही, तर ह्या हलगडाचं दूध कृपा करून तेवढं काढून द्या. मग कधी होईल काम? लगेच मंत्र्यांनी सांगायचं. काय काळजी करू नका साहेब, एक चरवी भरून दूध मी 2 दिवसात आणून देतो कळंबला. कशाना हा नवा आम्हाला? काय पद्धत आहे? काय बी आलं की हॅलो. जी काम करायचंय, ज्या पदावर बसवलंय, पुन्हा ती तिजोरीच्या चाव्याचं तर लय अवघड आहे. शेट एक म्हणी, माझ्या माणसाला काट मारली तर तुमच्या निधीला तुझ्या बापाच्या घरचा आहे. निधी कुणाचा आहे? दुसरा म्हणतोय तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे? आमचा आहे. तिसरा म्हणतोय चाव्या तुमच्याकडे असला, मालक तुमच्याकडे असला तरी मधला माल आमचा आहे. म्हणजे ह्या महायुतीच्या तिन्ही महाभागाला कशाचं पडलंय? तिजोरीन मालन चावी. आणि ही इकडं उधळत इकडच. ह्यांचं कुणाला पडलेलं बघायचं बी नाही. तिजोरी माल चावी ह्या विचाराची माणसाला. पण ती तिजोरीतले पैसे कुणाचे? कुणाचे? हिता बसलेल्या माणसाला वाटत असेल अरे मी टॅक्सच भरत नाही तर